नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहे का तुम्ही जर नेक्स्ट स्टेप अकॅडमी मध्ये पेड काउन्सिलिंग जॉईन करताय तर तुम्हाला या पेड काउन्सिलिंग मध्ये काय मिळणार हे सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपले 3 प्लॅन आहे बघा, ते तिन्ही प्लॅन मी तुम्हाला सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे सांगणार आहे। तर चला आपण आपल्या सेशनला या ठिकाणी स्टार्ट करूया। तर सर्वात पहिला जो प्लॅन आहे मित्रांनो 3999 चा प्लॅन आहे। जो प्लॅन आपला कॉम्बो काउन्सिलिंग आहे बघा, एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, फिजिओथेरपी। जर तुम्ही हा प्लॅन जॉईन करताय तर तुम्हाला यामध्ये हे जे कोर्सेस मी आता सांगितले बघा, एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, फिजिओथेरपी, या सर्वांसाठी काय मिळेल? काउन्सिलिंग साठी मार्गदर्शन मिळेल। सर आम्ही जर 3999 पे करताय तर मग यामध्ये आम्हाला कसला प्रकार आणि कुठला मार्गदर्शन तुम्ही देणार, थोडं सविस्तरपणे सांगा। चला मग सविस्तरपणे सांगतोय। तर बघा या ठिकाणी आपली जी काउन्सिलिंग असणार बघा, याचे फीचर मी सांगतो। पर्सनलाइज गायडन्स असणार। आता सर मग पर्सनलाइज गायडन्स कसं? ज्यावेळेस तुम्ही आमच्याकडे पेड मध्ये जॉईन होणार त्यानंतर तुमचं या ठिकाणी स्कोर तुम्हाला विचारले जाणार, त्यानंतर तुमची कॅटेगरी कुठली, तुम्ही वुमन आहे का मेल आहे, कारण वुमन जनरलचा आणि वुमनचा दोन्ही कोटा वेगवेगळा असतो। ओके, हे सगळं सविस्तरपणे विचारले जाईल। त्यानंतर तुम्ही कोणती काउन्सिलिंग करायला हवी, ऑल इंडिया कोटाची काउन्सिलिंग करायला हवी का स्टेट कोटाची, हे सगळं सविस्तरपणे तुम्हाला सांगितलं जाईल। त्यानंतर काउन्सिलिंग कशी असते, रजिस्ट्रेशन कसं करायचं, चॉईस फिलिंग कशी भरायची, हे सगळं आम्ही तुम्हाला या प्लॅन मध्ये सांगणार। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये तुमचा नंबर कुठे लागू शकतो, कोणत्या कोर्स साठी लागू शकतो, एमबीबीएस साठी लागू शकतो का, बीडीएस का, बीएमएस का, बीएचएमएस, हे सगळं सविस्तरपणे सांगितलं जाईल। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा नंबर महाराष्ट्रामध्ये कुठे लागू शकतो हे तुम्हाला देखील सविस्तरपणे सांगितलं जाईल। सर हे एवढं ॲक्युरेट कसं सांगणार तुम्ही आमचं महाराष्ट्रामध्ये आमचं स्कोरच्या बेसिसवर कुठे नंबर लागणार? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जी अलॉटमेंट होते आपल्याला ऑल इंडिया रँकवर अलॉटमेंट होत असते, तर मग ही कसं सांगणार सर तुम्ही? तर बघा, हे लास्ट इयरच्या आपल्या काय या ठिकाणी लिस्ट आहे बघा, ओके, जे आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी बनवून दिलेल्या होत्या लास्ट इयरला। तर बघा कट ऑफची लिस्ट आहे बघा चॉईस फिलिंगची, तर ही ओबीसी मेल बीएमएस साठी। ओके, आता ओबीसीच्या मेल साठी, ओबीसीच्या फिमेल साठी वेगळी असणार, व्हीजेच्या फिमेल साठी वेगळी असणार, एनटीबीच्या फिमेल साठी वेगळी असणार। ओके, एससीच्या मेल साठी वेगळी असेल, एससीच्या फिमेल साठी वेगळी असेल, म्हणजे लिस्ट जेवढे काही कॅटेगरीचे स्टुडंट आहे बघा वेगवेगळे, त्यांच्यासाठी वेगवेगळी आपण काय देतो, त्या ठिकाणी लिस्ट बनवून देतो। जसं की आता तुमचा स्कोर या लिस्ट मध्ये तुम्ही लगेच बघू शकता, माझा स्कोर 473 आहे। मग आरे पोदार गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजला माझा नंबर लागू शकतो का नाही लागू शकत? सर्वात महत्वाचा आणि मोठा प्रश्न। तर बघा या ठिकाणी 87,891 एवढं जर तुमचं ऑल इंडिया रँक येत असेल किंवा महाराष्ट्रामध्ये जर एसएमएल येत असेल 7,420, तर तुम्हाला लगेच या ठिकाणी आपण 100% शुअरिटीने सांगू का तुमचा नंबर लागू शकतो का नाही लागू शकत। त्यासोबत हा झाला आहे आपला आता बघा ओबीसी मेल बीएमएस आहे। ओके, आणि या ठिकाणी जर बघायला गेले तुम्ही ओबीसी फिमेल बीएमएस म्हणजे फिमेल साठी काय या ठिकाणी वेगळी, ओपन साठी पण वेगळी असणार। ओके, ज्यावेळेस आपला पहिला राऊंड होणार लगेच आपण पहिल्या राऊंडचे कट ऑफ अनालिसिस करणार। त्यानंतर पहिल्या राऊंडचं कुठं कितीवर लागलाय, हा आरे पोदारला कितीवर अलॉटमेंट झालेली आहे 474 हे त्यावेळेस सांगितलं जाईल तुम्हाला। ओके, त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण मंडळाला पहिल्या राऊंडला कितीवर अलॉटमेंट झाली, जे काही डेटा येईल या ठिकाणी याच्यात सगळं मेन्शन राहील। अशी लिस्ट आम्ही तुम्हाला देऊ, जेणेकरून तुम्हाला त्या लिस्टवरून लगेच कळणार का महाराष्ट्रामध्ये देखील तुम्हाला कुठला कॉलेज भेटू शकतो। एवढी परफेक्टपणे काय असणार आपली लिस्ट असणार। सपोज जर तुम्हाला 450 मार्क असतील, जर 350 वर जो भेटणारा कॉलेज जर तुम्ही त्याला पहिला प्रेफरन्स देताय, तर तुमचे 450 मार्क घेऊन मी या ठिकाणी काही उपयोग नाही, कारण तुम्हाला जो कॉलेज भेटतोय बीएमएस साठी तो 350 वाला भेटतोय। तर मग याच्यावरून तुम्हाला लगेच कळणार का कोणत्या कॉलेजला आपण पहिला प्राधान्य क्रम या ठिकाणी दिला पाहिजे। जसं की तुम्ही यामध्ये बघू शकता 474, 471, 466, 463, 462, 460, 468, म्हणजे जसं जसं आपण खाली जातोय या ठिकाणी आपला जो स्कोर आहे तो कमी होतोय। म्हणजे जे कॉलेज हाय या रँक वरती या ठिकाणी अलॉटमेंट होता, हाय स्कोर ते अलॉटमेंट होता, त्यांना पहिला प्राधान्यक्रम आपण देखील आपल्या लिस्टमध्ये दिलेला आहे। तर या प्रकारे सविस्तर लिस्ट असते बघा तुमची, एमबीबीएस म्हणा, बीडीएस म्हणा, बीएमएस म्हणा, बीएचएमएस म्हणा, बीएमएस, या असंख्य कोर्सेस साठी आपण काय देतो तुम्हाला एक सविस्तर या ठिकाणी लिस्ट देतो। त्यानंतर सर आणखीन काय देणार तुम्ही? तर बघा सीट अलॉटमेंटचा सपोर्ट असणार बघा, तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जाईल का तुमचा नंबर कशातून लागू शकतो, ऑल इंडिया कोटा थ्रू लागू शकतो का स्टेट कोट्यासाठी लागू शकतो, मग कसं लागू शकतो, त्यासाठी कशी प्रोसेस असणार हे सगळं गाईड केलं जाईल। डायरेक्ट तुम्हाला सीट अलॉटमेंट करेपर्यंत आम्ही या ठिकाणी काय करणार आहे, गाईड करणार आहे, सविस्तर मार्गदर्शन देणार आहे। कॉलेज अँड कोर्स सिलेक्शन असणार बघा, महाराष्ट्रामध्ये देखील चांगल्यातलं चांगलं कोणतं कॉलेज तुम्हाला भेटू शकतं आणि त्या कॉलेजमध्ये तुम्हाला कोणतं कोर्स भेटू शकतो, एमबीबीएस म्हणा, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, हे सगळं सविस्तरपणे आम्ही तुम्हाला सांगू।
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डाऊट क्लिअरिंग असेल बघा, जे काही तुमचे मनातले प्रश्न असतील बघा, मी स्वतः तुमचे सगळ्यांचे प्रश्न या ठिकाणी काय करणार, सॉल्व्ह करणार आहे. जेवढे काही पेड लोक असतील बघा आपल्याकडे, मी त्यांना स्वतः या ठिकाणी काय बोलणार आहे, कॉलवरती बोलणार आहे, त्यांचे सगळे प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे. त्यानंतर आपल्या गुगल मीट वरती पण सेशन्स असणार बघा, ज्यावरती तुम्ही थेट तिकडून तुम्ही मला काय विचारू शकता, तुमच्या मोबाईलवर म्हणा, लॅपटॉपवरती मला डायरेक्टली प्रश्न विचारू शकता. मी डायरेक्टली तुम्हाला काय देईल, थेट त्याचा आन्सर देईल. ओके. त्यानंतर बघा डॉक्युमेंट चेकलिस्ट असणार बघा, ज्यावेळेस तुम्ही आमच्याकडे पेडमध्ये जॉईन करणार, तर त्यानंतर तुम्हाला जी काउन्सिलिंग प्रक्रिया यासाठी जे लागणारे डॉक्युमेंट त्याची काय येणार, आमच्याकडून एक लिस्ट येणार बघा, त्या अकॉर्डिंग तुम्ही सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी तयार ठेवायचे. प्रायोरिटीवर तुम्हाला सगळ्यांना सपोर्ट भेटणार आहे. डिटेल काउन्सिलिंग असणार आहे बघा. कॉलेज लिस्ट डिपेंड अपॉन युअर मार्क. आताच मी दाखवलंय तुमच्या मार्कच्या आणि रँकच्या बेसिसवर या प्रकारे काय बनवून दिली जाणार, तुम्हाला कॉलेजची सविस्तर लिस्ट बनवून दिली जाणार. यामध्ये तुम्ही काय भरू शकता, चॉईसेस भरू शकता, जेणेकरून तुम्हाला काय होईल, तुमच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये या ठिकाणी चांगल्यातलं चांगलं कॉलेज या ठिकाणी अलॉटमेंट होईल. ओके. रँक अँड कट ऑफ अनालिसिस होणार बघा. पहिला राऊंड झाला की लगेच पहिल्या राऊंडचा किती कट ऑफ जातोय, मग दुसऱ्याचं किती जातोय, तिसऱ्याचं किती जातोय, हे सगळं सविस्तरपणे सांगण्यात येईल. मग पहिल्या राऊंड झाल्यात तुमचा नंबर नाही लागलात, मग दुसऱ्यात लागू शकतो का, तिसऱ्यात लागू शकतो का, मग चौथ्यात लागू शकतो का, काय स्ट्रॅटेजी असलं पाहिजे, हे सगळं सविस्तरपणे मार्गदर्शन देखील तुम्हाला या बॅच मध्ये केलं जाईल. ओके. त्यानंतर लाईव्ह काउन्सिलिंगचे सेशन असणार बघा आपले, ज्यामध्ये तुम्ही थेट तुमच्या या ठिकाणी काय विचारू शकता, प्रश्न विचारू शकता. तर हा आपला 3999 चा प्लॅन आहे बघा. यामध्ये सगळी प्रोसेस साठी तुम्हाला गाईड केले जाते. ओके. A to Z प्रोसेस तुम्हाला काउन्सिलिंगची या बॅच मध्ये सांगितली जाते. विद्यार्थी मित्रांनो, सर आम्हाला याला जॉईन करायचं, मग जॉईन कसं करायचं, तर बघा तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, आपला नंबर आहे बघा, जो की तुमच्या समोर स्क्रोल पण होतोय, या ठिकाणी मी लिहून देतो 9699077000 आपला व्हॉट्सअप नंबर आहे. या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचं आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग, किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नेक्स्ट स्टेप अकॅडमी ऍप्लिकेशनचं लिंक या ठिकाणी देण्यात आलेले. नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय आणि या बॅचला इथून जॉईन करायचंय. तुम्ही ज्यावेळेस जॉईन करणार त्यावेळेस तुमचा नंबर, तुमचं नाव, सगळं डेटा आमच्याकडे येणार आणि त्यावेळेस आम्ही तुम्हाला सविस्तरपणे कॉल करू आणि सविस्तरपणे मार्गदर्शन करू. सर हा झाला आपला एक बेसिक प्लॅन. याच्या पुढचे अजून तुम्ही बोलले होते की आपल्याकडे 3 प्लॅन आहे, मग ते 3 आणखीन राहिलेले 2 प्लॅन कोणते ते सांगा. तर बघा सर्वात पहिले हा एक 7000चा प्लॅन आहे. आता सर तो 3000 वाला तर समजला, त्यामध्ये तुम्ही संपूर्ण प्रोसेस जर मार्गदर्शन करताय महाराष्ट्र स्टेट या कोट्यासाठी, मग हे 7000 रुपये कशाचे, तर हे पण मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. बघा हे कम्प्लीट मेडिकल काउन्सिलिंग सोल्युशन आहे 2026 साठी. तर कसं बघा, तुम्हाला यामध्ये काहीच करायचं नाही, फक्त आणि फक्त काय करायचं, जर तुम्हाला नंबर लावायचा असेल MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, BPTS, तर यामध्ये फॉर्म भरल्यापासून ते डायरेक्ट ऍडमिशन मिळण्यापर्यंत सर्व प्रोसेस नेक्स्ट स्टेप अकॅडमी करणार. म्हणजे तुमचं फॉर्म पण आम्ही भरणार, तुमच्या चॉईस फिलिंग पण आम्ही करणार, तुमचं सगळं A to Z जी काउन्सिलिंगची प्रोसेस ती आम्ही आमच्या हाताने करणार, आमची टीम. तर हा आपला 7000चा प्लॅन आहे. बघा यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला फक्त यामध्ये जस्ट डू वन थिंग, डॉक्युमेंट शेअर करायचे व्हॉट्सअपला आणि डायरेक्ट ऍडमिशन घ्यायचंय. संपूर्ण जे मार्गदर्शन आहे, सगळी जी प्रोसेस आहे ते आम्ही स्वतः करणार. त्यानंतर बघा या प्लॅनला जर तुम्ही जॉईन करताय तर तुमच्या रजिस्ट्रेशनसाठी आमच्याकडून कॉल येईल, आमचं एक्झिक्युटिव्ह तुमच्याशी या ठिकाणी फोनवरती संवाद साधेल आणि त्यामध्ये सविस्तरपणे तुमच्याकडून जी माहिती लागणार आहे त्याला ते विचारून घेईल, तुमचं फॉर्म भरून घेईल. ज्यावेळेस तुमचे कॉलेज टाकायचे असतील तो तुम्हाला सविस्तरपणे अगोदर लिस्ट पाठवेल. त्या लिस्टमध्ये कोणकोणते कॉलेजेस तुम्हाला ऍड करायचे त्याला ते सांगायचे, तुमचं बजेट देखील कुठपर्यंत आहे ते सगळ्या गोष्टी त्याला सांगायचं. त्या बेसिसवर तुम्हाला प्रॉपर लिस्ट देण्यात येईल, तो तुम्हाला त्या ठिकाणी लिस्ट पाठवेल, मग तुम्हाला त्याची प्रिफरन्सेस पाठवायचे, मग तो इकडे भरेल आणि कन्फर्मेशन लेटर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाठवेल. ओके. तर यामध्ये बघा याची फीचर बघा, आता कम्प्लीट A to Z काउन्सिलिंग सपोर्ट असणार आहे. फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, सीट अलॉटमेंट, ऍडमिशन सगळं काही तुम्हाला या 7000च्या प्लॅन मध्ये मिळणार आहे. ते सगळं कोण करून देणार, आम्ही स्वतः करून देणार. सर या प्लॅन मध्ये आणि यामध्ये काय डिफरन्स आहे, तर यामध्ये बघा फॉर्म वगैरे सगळं तुम्हाला भरायचंय आणि यामध्ये जे फॉर्म फिलिंग वगैरे आहे सगळं आम्ही करणार. ओके. तुम्हाला बघा यामध्ये 100% गायडेड ऍडमिशन प्रोसेस असणार बघा. तुम्हाला काहीच टेन्शन नाही, आम्ही सर्व हँडल करतो. तुम्हाला काहीच टेन्शन करायचं नाही, फक्त डॉक्युमेंट शेअर करून द्यायची, फीस पेड करून द्यायचं, बाकी सगळं आम्ही करून घेऊ. डॉक्युमेंट सगळं आम्ही रेडी करून घेऊ, फक्त तुम्ही व्हॉट्सअपला पाठवून द्या. सगळं आम्ही या ठिकाणी व्यवस्थित बघून घेऊ तुमचं. एक वेळेस रेडी झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट ऍडमिशनसाठी काय पाठवू, तुम्हाला कॉलेजला पाठवू. जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते घेऊन तुम्हाला डायरेक्टलीच कॉलेजला ऍडमिशन घ्यायला जायचंय, बाकी सगळं आमच्यावर सोडून द्यायचंय. ओके. पर्सनलाइज कॉलेज लिस्ट असणार बघा, तुमच्या मार्क, रँक आणि बजेटच्या नुसार
खूप वेळेस काय होते, विद्यार्थी काय करतात त्या ठिकाणी चॉईसेस भरतात, पण त्यांना माहित नसते कोणत्या कॉलेजला किती फीस आहे, आणि देखील त्यांची फायनान्शियल कंडिशन देखील एवढी स्ट्रॉंग नसते. आणि एखादं जर चांगलं कॉलेज या ठिकाणी ज्याची फीस खूप जास्त आहे, त्यांना जर तो अलॉटमेंट झाली आणि त्यांच्या जर 3 दिवसात अगोदर तेवढी फीस जमा नाही झाली, तर त्यांचा ऍडमिशन या ठिकाणी रद्द होतो. तर ज्यावेळेस तुम्ही आपल्याकडे जॉईन करणार, ज्यावेळेस आपल्या ठिकाणी आपले चॉईस फिलिंग सुरू होतील, त्याच्या अगोदरच आम्ही काय देणार तुम्हाला, संपूर्ण महाराष्ट्रामधील जेवढे काही कॉलेज असतील त्यांचं फीस स्ट्रक्चर देणार. का तुम्हाला कळायला पाहिजे कोणत्या कॉलेजचं बजेट किती आहे. स्मार्ट चॉईस फिलिंग स्ट्रॅटेजी असणार बघा, मॅक्झिमम सीट मिळण्यासाठी एक्सपर्ट प्लॅनिंग आपण करू. लो मार्क जर तुम्हाला असतील तर नो प्रॉब्लेम, स्पेशल गायडन्स असणार लो मार्क स्टुडंटसाठी. ओके, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सपोर्ट असणार. ज्यावेळेस तुम्ही जॉईन करणार त्यावेळेस आम्ही सगळे डॉक्युमेंट तुमचे या ठिकाणी चेक करणार, कोणतं डॉक्युमेंट तुमचं व्हॅलिड आहे, कोणतं इनव्हॅलिड आहे, ते सगळे सविस्तरपणे आम्ही तुम्हाला सांगू. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट ऍडमिशन असिस्टंट असणार बघा, झिरो कन्फ्युजन, फास्ट प्रोसेस असणार. लाईव्ह काउन्सिलिंगचे सेशन असणार बघा, तुम्ही कधी तुमचे प्रश्न लाईव्ह काउन्सिलिंग सेशन मध्ये विचारू शकता. तुम्हाला समजा अर्जंट मध्ये एकदम खूप जास्त काय होते, आता खूप सारे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न पडताय, खूप सारे डाऊट आले तुम्हाला या ठिकाणी रिगार्डिंग काउन्सिलिंग, तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता मित्रांनो, प्रायोरिटी सपोर्ट मिळणार आहे तुम्हाला. कॉलिंग प्लस व्हॉट्सअपचा देखील सपोर्ट मिळणार. याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, जे काही तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल तर तुम्ही डायरेक्टली विचारू शकता. पुन्हा एकदा भरून तो फॉर्म भरल्यापासून ते डायरेक्ट ऍडमिशन मिळण्यापर्यंत संपूर्ण प्रोसेस नेक्स्ट स्टेप अकॅडमी करणार आहे 7,000 रुपये. ओके, त्यानंतर बघा जर तुम्हाला ऑल इंडिया कोटा प्लस स्टेट कोटा, आता सर 2 प्लॅन सांगितले, हा एक तिसरा प्लॅन आहे. ओके, हा प्लॅन फक्त महाराष्ट्र राज्य स्टेट कोट्यासाठी होता आणि हा तुमचा ऑल इंडिया कोटासाठी होता. सर आम्हाला फक्त महाराष्ट्रातच कॉलेज मिळवायचे, मग ऑल इंडिया कोटाचं कशाला सांगतायत. बघा महाराष्ट्रामध्ये समजा एखादं कॉलेज आहे XYZ नावाचं आणि या कॉलेजला जर 100 सीट असतील तर या कॉलेजच्या 15 सीट हे ऑल इंडिया कोट्यातून भरले जातात आणि राहिलेल्या 85 सीट हे स्टेट कोट्यातून भरले जातात. ओके, तर यासाठी जर तुमचा स्कोर कमी असेल आणि तुम्हाला जर सेमी गव्हर्नमेंट BAMS हवे असेल तर बघा ऑल इंडिया कोटाचे दोन या ठिकाणी काय होतात, ऑल इंडियाचे राऊंड होतात, एक गव्हर्नमेंट कॉलेजसाठी आणि एक सेमी गव्हर्नमेंट साठी. ओके, आणि त्यासोबत 85% स्टेट कोटाची महाराष्ट्र राज्यासाठी वेगळी काउन्सिलिंग चालते. महाराष्ट्र राज्यामध्ये जर ऍडमिशन घ्यायचे आणि जर तुम्ही CET सेलचा 15% जर कोटा करता, जर तुमचं स्कोर कमी असेल तर त्यामधून काय होतं, तुम्हाला कमी स्कोरवरती चांगलं कॉलेज देखील अलॉटमेंट होते. त्यानंतर AA-CCC चा राऊंड असतो, जो की तुमचा गव्हर्नमेंट जे कॉलेज असतात त्यांचे 15% ज्या जागा AA-CCC मधून भरल्या जातात आणि त्यानंतर जे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे आपले महाराष्ट्र राज्यामधील, त्यांचे जे 15% जे सीट आहे ते CET सेलच्या ऑल इंडिया कोट्यातून भरले जातात व त्यासोबत जे राहिलेले 85% सीट आहे ते 85% स्टेट कोट्यातून भरले जातात. मग तुमचे जर स्कोर या ठिकाणी कमी असेल तर आम्ही तुम्हाला सजेस्ट करू का तुम्ही कोणती काउन्सिलिंग करायला हवी, ऑल इंडिया का स्टेट कोटा. बघा ऑल इंडियाची जरी काउन्सिलिंग केली तर आपल्याला महाराष्ट्र राज्यातच मिळणार आहे, कारण आपल्याला महाराष्ट्राचं ऍडमिशन घ्यायचंय. जर दुसऱ्या राज्यामध्ये घ्यायचं असेल त्याचा पण आपण विचार करू शकतो, पण त्या या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रासाठी बघतोय आपण, तर ऑल इंडिया कोट्यातून तुम्ही महाराष्ट्राचंही कॉलेज घेऊ शकता, चांगला कॉलेज घेऊ शकता आणि स्टेट कोट्यातून तुम्ही स्टेटचंही कॉलेज घेऊ शकता. ओके, तर तुम्हाला समजा कंप्लीट मेडिकल काउन्सिलिंग करायचे असेल बघा, स्टेट कोटा प्लस ऑल इंडिया कोटा 2026 साठी MBBS, BDS, BMS, BHMS, BMS व BPDS, तर याचं फॉर्म भरल्यापासून ते डायरेक्ट ऍडमिशन मिळण्यापर्यंत सगळं प्रोसेस नेक्स्ट स्टेप अकॅडमी करणार आहे. आणि याची जी फीस असणार विद्यार्थी मित्रांनो ती 10,000 रुपये असणार. ओके, याची फीस 10,000 रुपये असणार. सर या 10,000 रुपयामध्ये काय काय कव्हर झाले, तर तुमचा हा प्लॅन पण 10,000 मध्ये कव्हर झाला, त्याच्यानंतर हा प्लॅन पण 10,000 मध्ये कव्हर झाला आणि हा प्लॅन सगळं आता हा 10,000 आलाय. ओके, हे तिन्ही प्लॅनचा हा एक प्रो प्लॅन आहे. ओके, एक बेसिक आहे आपल्याकडे, एक ऍडव्हान्स आहे, हा त्यांचा प्रो प्लॅन आहे. तर यामध्ये सगळी प्रोसेस आम्ही करून देणार. प्रोसेस हे फीचर सगळे सारखेच असणार आहे बघा, जे की मी तुम्हाला आता सविस्तरपणे सांगितलेले. बरं, आता बरेचसे विद्यार्थी म्हणत असतील सर आम्हाला ह्या वर्षी काउन्सिलिंग नकोय, आम्हाला ह्या वर्षी रिपीट करायचे, तर त्याचं पण सोल्युशन आहे बघा. ओके, जर तुमचा स्कोर कमी असेल आणि तुम्हाला जर अब्रॉड साठी जायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, 96990770 या व्हॉट्सअप नंबरवरती अब्रॉड असं मेसेज करा. मी तुम्हाला सविस्तर सांगेन, फीस भरण्याची गरज नाही. ओके, त्यानंतर बघा तुम्हाला अदर स्टेटमध्ये जर या ठिकाणी MBBS म्हणा, BDS म्हणा, BAMS म्हणा, BHMS ला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर 96990770 या नंबरवरती अदर स्टेट असं मेसेज करा. सर आम्हाला यावर्षी काउन्सिलिंग नकोय, आम्हाला रिपीट करायचे. जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर वरून जर असाल तर आमचा क्लास आहे बघा, डॉक्टर पाटील बायोलॉजी क्लासेस. आमचे सर स्वतः MBBS MDA त्यासोबत सर
SSNK मेडिकल कॉलेज कोपरगाव मध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणजे सर MBBS च्या मुलांना सुद्धा शिकवता आणि सर बायोई नीटच्या विद्यार्थ्यांना शिकवता. आमच्याकडे एक गॅरंटेड बॅच आहे बघा नीट 2027 साठी. ओके, जर तुम्ही ही बॅच आमच्याकडे जॉईन करताय मित्रांनो तर या बॅच मध्ये आमची फीस असणार 30,000 रुपये आणि जर तुम्हाला 330 प्लस जर तुमचा स्कोर येत नाही तर तुम्हाला तुमची जी फीस आहे ती संपूर्णपणे काय देण्यात येईल, तुमचं एक्झाम झाल्यानंतर रिफंड देण्यात येईल. तर अशा गॅरंटेड बॅच मध्ये जर तुम्ही रिपीट करण्याचा विचार करत असाल तर आम्ही 360 पैकी तुम्हाला बायो मध्ये किती मिळून देणार, 340 या ठिकाणी काय बनवून देणार, सॉरी 330 प्लस तुमचा या ठिकाणी स्कोर मिळवून देणार. जर 330 प्लस जर तुमचा स्कोर येत नाही तरी तुम्ही जी भरलेली 30,000 रुपये फीस आहे ही संपूर्ण तुम्हाला रिफंड देण्यात येईल. सर आम्हाला यावर्षी रिपीट नाही करायचं, आम्हाला काउन्सिलिंग करायची तर माझ्याकडे आणि जर तुम्हाला काउन्सिलिंग नाही हवी असेल तर तुम्हाला जर रिपीटचा विचार असेल तर तुम्ही आमचा क्लास सुद्धा जॉईन करू शकता. तर या प्रकारे काय होतं आपलं पेड काउन्सिलिंगचा सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला दिलाय. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि काउन्सिलिंग जॉईन कशी करायची तर दिलेल्या नंबरवरती काय करायचंय, हा बघा हा नंबरवरती मेसेज करायचंय 9699907700. ओके, या नंबरवरती मेसेज करायचे आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग किंवा नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली. थांबतो मित्रांनो या ठिकाणी, भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.